नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. तुम्ही काय लपवताय माझ्यापासून? मग जर आज ही सगळी पात्र पुन्हा उतरली तर ती व्यक्ती ही पुन्हा आली नसेल कशावर? यांच्या आजोबांनी मला जे काही सांगितलं त्या गोष्टींनी मला माझे सगळे बिलीफ्स पुन्हा तपासून पाहायला भाग पाडलंय. 8 वर्षाच्या मुलाने हे चित्र काढलं? इम्पॉसिबल. ये रे ये विष्णू ये. सावकाश सावकाश पडशील. सावकाश. काय रे विष्णू, ही कसली पेटी? मालक, जिथे सापाचं बिळ होतं ना तिथेच होती ही पेटी. मला पहिल्यांदा दिसली. मी सगळ्यांना पिटाळून लावलं मालक. पेट्रोने सापाला पिशवीत घालून नेला आणि मी सरळ आत घुसलो. मला वाटतं मालक हा खजिना ज्याचा तुम्ही आयुष्यभर शोध घेत होता मालक, तोच हा खजिना असणार. त्या खजिन्याचा हा छोटासा भाग असणार मालक. आपल्याला सापडला. अपघातानं का होईना पण आपल्याला हा सापडला. विष्णू, हे सगळं इतकं सोपं नाहीये. तू आधी या पेटीमध्ये काय आहे ते बघ. उघड ती पेटी. मालक, हा खजिनाच असणार नाही का मालक? जिथे खजिना असतो, गुप्त धन असतं, तिथे साप असतो. हो, आपल्या या पेटीच्या इथे पण साप होता. म्हणजे हा खजिनाच असणार मालक. विष्णू, ती पेटी उघड. हा, उघडतो. उघडतो. हा, तो दगड आण. मार 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 त्याच्यावर. मार जोरात. उघडलं? हाताला लागेल. श्रीराम श्रीराम. विष्णू, ते काय? दे बघू, दे. श्रीराम 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 श्रीराम. अरे, ही महादेव दादाची बांधणीतली गीतेची प्रत. मालक, अजून एक पेटी पण आहे. ते उघड उघड. आरसा आहे, जपमाळ आहे आणि मालक, हे बघा, कसली तरी चावी आहे. मालक, हे सगळं काय आहे? चल विष्णू,
आज चल. महादेव दादाचा खेळ इथे संपलेला नाहीये, आत्ता कुठे सुरू झालाय. चल आज चल. श्रीराम श्रीराम श्रीराम. श्रीराम श्रीराम श्रीराम. विष्णू, इकडे ये लवकर. मला विष्णू, हे बघ, हाच तो श्लोक जो महादेव दादांनी पार्वती वहिनीच्या फोटोच्या मागे लिहून ठेवलाय. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. हो मालक, हे काय? हे काय लिहिलंय? एक मिनिट थांब, एक मिनिट थांब. श्रीराम श्रीराम. विष्णू, पटकन आतल्या खोलीतून एक कागद आणि पेन्सिल घेऊन ये. का? प्रश्न विचारू नकोस, मी सांगतो तेवढं कर. काही लिहून घ्यायचंय. आणतो. जा, आण पटकन. आणतो. आदिनाथ, आलात का तुम्ही? जेवायचं असेल ना, तुम्ही या, कपडे बदलून या, मी वाढते. आई, काय झालं? आई, मला ज्याची भीती होती तेच झालं. आज मला ह्यांनी सांगूनच टाकलं की यापुढे मी कधीही शिकवू शकणार नाही, कधीच नाही. काय? पण आई, तुम्हालाही माहिती आहे हे होणं शक्य नाहीये. आत्ता ते असं म्हणतायत, पण अगं, आत्ता जे होतंय ते होणं तरी शक्य आहे असं कधी वाटलं होतं का? ज्या गोष्टीसाठी त्यांनी सगळं आयुष्य वेचलंय तीच माझ्या न जाण्यानं तिथं काही फरकच पडणार नाहीये म्हणते. काय चाललंय काय हे? आई, आई, मी बोलतो बाबाची. नाही रे, काही कोणी माझ्याशी बोलायला येऊ नका म्हणतं. कोणी मला काही सांगू नका, मला असाच राहू दे, मी काही कामाचा नाहीये, माझ्याबद्दल काही वाईट वाटून घेऊ नका, सारखं असंच बोलत असतात रे. काय काय आधी मला तर असं वाटतं की असं त्यांना धरून गदा हलवावं आणि ओरडून सांगावं की अहो अहो मधुसूदन शास्त्री, जागे व्हा तुम्ही, या जीवघेण्या ग्लानीतून जागे व्हा. तुम्ही असे नव्हता, तू असे नाही आहात, तुम्ही जागे व्हा. काहीतरी करायला हवं रे आदिनाथ, लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. वेळ लागेल त्यांना, त्यांच्या आधी मला वेळ.
विष्णू आता पुढचा शब्द लिही लंका. डंका. डंका नाही रे गाढवा, लंका. रावणाची होती ना ती. बरोबर. लंका. पुढे. पुढचा शब्द नीट दिसत नाहीये, फाटलंय थोडस पान इथे. मालक, हे सगळं नेमकं काय आहे? वेडाच आहेस, तुला अजूनही समजलं नाही? नाही. अरे महादेव दादानं आणखीन एक कोडं रचून ठेवलंय. अरे बापरे, आणखी एक नवीन कोड. विष्णू, आपण हे सगळं या कागदावर उतरवून घेऊ, टिपून घेऊ, म्हणजे आपल्याला सुटतं का ते बघता येईल. मी काय म्हणतो मालक, तुम्ही सरळ आधीला फोन करून विचारा ना. नाही, परीक्षेत कठीण प्रश्न आला ना तर सरळ माणसानं गाईड वापरावं. काय शहाणाच आहेस. हा शब्द कुठला आहे ते समजायला मला मदत कर, का त्यासाठी सुद्धा आदिनाथला बोलावू? असं काय करताय मालक? मी आहे ना, द्या बघू. मी बघतो. द्या. घे, मी बघतो. घे. श्रीराम. हा ना, लंका. गाढवा, तो झाला शब्द. खालचा बघ. खालचा फाटलंय ना ते. दे इकडे, दे दे मला. मीच बोललेलं परत बोलतोयस. आजोबा. हॅलो, हा आजोबा, एवढ्या रात्री? आदिनाथ पंत शास्त्री, तुम्हाला एक कोडं घालू का? काय आजोबा, एवढ्या रात्री काय तुम्हाला कोडं घालायला सुचतंय? आम्हाला पडलेली काही कोडी सुटली, काही नव्यानं पडली. म्हटलं बघूया तुम्हाला त्यातलं काही जमतंय का ते. म्हणजे? महादेव दादाची गीतेची प्रत सापडली बर का. काय? कधी? कुठे? अरे आजच. आज आपल्या इथल्या भुयारात साप निघाला होता. साप? हो, साप. तर आपले शूर विष्णुराव त्या सापाला पकडायच्या कामगिरीवर गेले होते. तर त्या भुयारात, बरं का आदिनाथ, त्या भुयारात विष्णूला एक लाकडाची पेटी सापडली. त्यात ती गीतेची प्रत होती. पण ती तिथे पोचली कशी? मला पडलेल्या अनेक कोड्यांपैकी ते पहिलं कोडं आहे. असो, त्याचं उत्तर आपण नंतर शोधूच. पण आदिनाथा, मी ती गीतेची प्रत उघडून पाहिली. हा. आणि आपलं बोलणं झाल्याप्रमाणे गीतेच्या दुसऱ्या अध्यायात जो श्लोक लिहिलेला आहे, अरे महादेव दादानं नाही का पार्वती वहिनीच्या फोटो मागे तो लिहून ठेवला आहे, तो श्लोक, ते पान मी उघडून पाहिलं. तर त्या पानावर महादेव दादानं आणखीन एक कोडं लिहून ठेवलेलं आहे. आणखी एक कोडं? हो. अरे बाबा, महादेव दादाचे खेळ आहेत ते. आपण दमू, पण तो आपल्याला पिदवायचं थांबणार नाही. बरं का आदिनाथा, मी आणि विष्णूनं महादेव दादानं लिहिलेल्या त्या ओळी एका वेगळ्या कागदावर टिपून घेतलेल्या आहेत. तुला सांगू का मी त्या? हो, सांगा ना. एक मिनिट आजोबा, मी लिहून घेतो. हा, ते एक मिनिट. घे घे, तूही लिहून घे. एक मिनिट आजोबा, होल्ड करा. हा हा, सांगा. लिहून घेतोयस ना रे, सांगू का? हा हा, बोला. सत्यमी असत्यमी. सत्यमी सत्यमी. हा, नीट ऐक हो. हा. सत्यमी असत्यमी. उजव्याचा करीतसे डावा आणि डाव्याचा उजवा मी. उजव्यास करीतसे
डावा आणि डाव्याचा उजवा मी. लिहिलंस का रे? हा हा बोला. हा, ऐक आता. अंधारात अंधेर नगरी, अंधारात अंधेर नगरी, तेजात झळकती लंका मी. एक मिनिट हा. तेजात झळकती लंका मी. तेजात झळकती लंका मी. हा. मुखचंद्र मजविन सुना सुना. हं? मुखचंद्र मजविन सुना सुना, हा. तयाचा नित्य लाडका सखा मी. तयाचा नित्य लाडका सखा मी. झालं. एक मिनिट हा. हा बघा आजोबा. हा हा. सत्यमी असत्यमी, हम्म, उजव्यास करीत असे डावा हम्म, आणि डाव्याचा उजवा मी. हम्म. अंधारात अंधेर नगरी, तेजात झळकती लंका मी. मुखचंद्र मजविन सुना सुना, तयाचा नित्य लाडका सखा मी. हा. बरोबर, अगदी बरोबर. आता याचं उत्तर सांग. सापडेल सापडेल, तेही सापडेल. बघा. सत्यमी असत्यमी म्हणजे मी खरं बोलतो आणि खोटं सुद्धा बोलतो. बरं. उजव्यास करीत असे डावा आणि डाव्याचा उजवा मी. उजव्यास करीत असे डावा. दिस इज कन्फ्युजिंग. अरे ते सोड, पुढच्या ओळीतून काही बोध होतोय का ते बघ. ओके. अंधारात अंधेर नगरी, तेजात झळकती लंका मी. म्हणजे काय? म्हणजे अंधारात मी अंधेर नगरी म्हणजे निष्प्राण, निरुपयोगी, निकामी या अर्थानं असेल. ओके ओके. मग तेजात झळकती लंका मी म्हणजे मी तेजस्वी. नाही नाही आदिनाथा, अरे मागच्या ओळींचा संदर्भ घे. म्हणजे अंधारात मी निरुपयोगी आहे, पण तेजात. ओ ओ ओ ओ अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे अंधारात मी अंधेर नगरी आणि जेव्हा माझ्यावरती लाईट पडतो तेव्हा मी झगमगून उठतो. लाईट. येस, लाईट. लाईट आणि सत्य असत्य. हा. डावा उजवा. आदिनाथा हे बघ. मुखचंद्र मजविन सुना सुना, मुखचंद्र मजविन सुना सुना, तयाचा नित्य लाडका सखा मी. मुखचंद्र म्हणजे चेहरा. सखा. चेहरा सखा. सम काइंड ऑफ कॉस्मेटिक. ना 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 ना. मुखचंद्र मजविन सुना सुना, तयाचा नित्य लाडका सखा मी. आजोबा ही 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 मधली लाईन कन्फ्युजिंग आहे. डावा उजव्याची. उजव्यास करीत असे डावा, डाव्यास उजवा मी. सत्यमी असत्यमी. अरे आदिनाथा, हे कोड आजच सुटलं पाहिजे असा काही अट्टाहास नाहीये हो. अरे सावकाश विचार कर यावर. नाहीतरी तू टिपून घेतलेलं आहेस ना. मग आता शांतपणे झोप. झोप? तुम्हाला वाटतंय आता मला झोप लागेल? आता हे कोड क्रॅक केल्याशिवाय ना माझं काही खरं नाही. आजोबा आजोबा 2 मिनिटं द्या मला. जस्ट गिव्ह मी 2 मिनिट्स. कर कर विचार कर, मी थांबतो. सत्यमी असत्यमी, उजव्यास करीत असे डावा आणि डाव्याचा उजवा मी. अंधारात अंधेर नगरी, तेजात झळकती लंका मी. ओके. सत्यमी असत्यमी. आजोबा हसू नका ना तुम्ही. एक तर रात्री झोपेत तर मला उठवलंय, कोडं घातलंय. आता हे कोडं जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत माझं काही खरं नाही. हे बघा डोळ्याखाली डार्क सर्कल सुद्धा आली.
थांबा, मला जरा विचार करू द्या तुम्ही. सत्यमी असत्यमी उजव्यास करीत असे डावा आणि डाव्यास उजवा मी. अंधारात अंधेर नगरी तेजात झळकती लंका मी. अंधारात अंधेर नगरी आणि तेजात झळकती लंका मी. मुखचंद्र मजविन सुना सुना तयाचा नित्य लाडका सखा मी. मुखचंद्र मजवी